मिरचीचे लोणचे तयार करण्यासाठी इथं पाव किलो मी कमी तिखट असलेली हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 2 मोठे लिंबू घेतलेले आहेत। आता आपण मिरची आणि लिंबू स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घेणार आहोत। त्यानंतर मिरचीचे देठ काढून आपण कैचीने मिरची तिरकी कट करून घेणार आहोत। सर्व मिरची मी अशीच कट करून घेणार आहे, जेणेकरून आपण जेव्हा लोणच्याचा मसाला टाकू तो मिरचीच्या आतपर्यंत जाईल। आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे मोहरी, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा जिरे आणि पाव चमचा मेथी दाणे टाकून 1 मिनिट गरम करून घेऊया। त्यामध्ये मोहरी डाळ मी 1 मिनिट गरम करून घेणार आहे आणि मिठामध्ये मॉइश्चरायझर असतं, त्याच्यामुळे मीठ देखील मी लोणच्यासाठी गरमच करून घेणार आहे। आपले मसाले थंड झाले की आपण ते मिक्सरला वाटून घेऊया। त्यानंतर मिरची टाकून आपण त्यामध्येच हळद, हिंग, लिंबाचा रस, मीठ टाकून एकजीव करून घेऊया। मी पाव किलो हिरवी मिरची घेतली आहे, त्यासाठी 1 वाटी तेल घेतलेलं आहे। ते कडकडीत असं गरम करून 2 तास थंड करून त्यानंतर मिरची टाकून घेणार आहे आणि सर्व मिक्स करून आपले मिरचीचे लोणचे तयार झालेले आहे।